शेतकरी मित्रांनो राम राम. या ठिकाणी पाहताय आपण जांभूळ आणि जांभूळ बनात आपण आहोत. विशेष म्हणजे 1.5 एकरचं क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्र जर बघत असाल आणि यामध्ये जांभूळ जर बघत असाल तर भरपूर अशी संख्या जांभळाची या ठिकाणी दिसेल. उंची जर बघत असाल तर उंची सुद्धा मेंटेन शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर सगळ्यात मोठं म्हणजे अडचण म्हणजे मजुराची सुद्धा यामध्ये तोडण्याची आहे. ती कशी सोडवली आपण त्याचा विचार करू, त्यांचे प्रश्न विचारू. जमीन कशी लागते, घन लागवड सक्सेस आहे का, त्यानंतर 12 वर्ष झाली या बागेला. 12 वर्षानुसार जर तुम्ही बघत असाल तर तेवढी उंची तुम्हाला दिसणार नाही. तर 12 वर्ष ही मेंटेन कशी बाग ठेवली. 12 वर्षामध्ये जर आपण दुसऱ्या पिकाचा जर विचार करता, मोसंबी असेल, डाळिंब असेल, या पिकाचा विचार करता याच्यामध्ये तूट भरपूर पडते. पण या झाडामध्ये तूटच पडलेली नाही. त्याचं कारण आपण विचारू. म्हणजे हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे. जर फळं बघत असाल तर माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतील. तर यामध्ये क्वालिटी तुम्हाला लक्षात येईल. आता जांभळापासून वाईन सुद्धा तयार होते. म्हणजे जर वाईन तयार व्हायला लागली तर याचं आर्थिक मूल्य जे अजून सुधारणार आहे. आणि अजून जर जुनं आपण जर बघायचं ठरलं तर आपल्या भारत देशाला जम्बूद्वीप मानल्या जातं आणि बऱ्याच ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. जम्बूद्वीप म्हणजे जांभळाचा प्रदेश असं या जांभळाचं आख्यायिका. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्या प्रदेशामध्ये, आपल्या भागामध्ये जांभूळ ही चांगल्या प्रमाणे येते, चांगल्या प्रकारे येते. पण चांगल्या प्रकारे याचा जो पैसा आहे तो शेतकऱ्यांना आणि सरकारला सुद्धा, भारताला सुद्धा मिळू शकतो. जेवढे आरोग्याचे विषय वाढत जातील तेवढे या जांभळाचा वैशिष्ट्यपूर्ण जांभळाचे पैसे शेतकऱ्यांना जास्त होणार आहे. तर सगळी माहिती आपण शेतकऱ्यांकडून घेऊ. तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ. हो, राम राम. राम राम. आपल्याकडे परिचय द्या. माझं नाव प्रल्हाद दत्तात्रय येळेकर, राहणार आलमगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. तर भाऊ, आपलं क्षेत्र किती आहे? माझं एकूण क्षेत्र 21 एकर आहे आणि एकूण क्षेत्रापैकी जांभूळ हे आपलं फक्त 1.5 एकरमध्ये जांभूळ आहे. बाकी मोसंबी, सीताफळ, डाळिंब आणि ॲपल बोर, म्हणजे सगळे फळपिकं आहेत भाऊ. सगळ्याचा अनुभव तुम्हाला आहे. हो. आणि विशेष जांभळाचा सुद्धा आहे. हो. बरं, जांभळाला लावून किती वर्ष झाले? जांभळाला लावून आपल्याला 12 वर्ष झाले. 2014 साली लागवड झालेली आपली जांभळाची. बरं, तर मग त्या पिरियडला तर लागवडी नव्हत्याच आणि एवढं व्हॉट्सअप, फेसबुकही नव्हतं. नाही, काहीच नव्हतं. तर मग त्या पिरियडला लागवडीचा म्हणजे कसा निर्णय घेतला? लागवडीचा निर्णय म्हणजे आमच्या वडिलाला ॲग्रोनचा खूप ॲग्रोन वाचायचं खूप नाद आहे. बरं. आणि ॲग्रोनमध्ये त्याने ज्या वेळेस बघितलं बाबा जांभूळ हे पीक चांगलं आहे, त्याच्या लक्षात आलं की आपण जांभूळ पीक घेऊ. मग जांभूळ पीक लागवड करायची तर अगोदर आपण काय करतो, शेतकरी बाबा जवळच्या मित्राला, पाहुण्याला विचारतो बाबा हे पीक लावायचं कसं राहील. कोणत्याही शेतकऱ्याची तीच परिस्थिती असते. पण आम्हाला शेतकऱ्याने, पाहुण्याने असं सांगितलं बाबा जांभूळ लावत नसते, काळं पीक आहे, उलटं फळ आहे, हे चालत नाही. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, 4 वर्ष 5 वर्ष आमचं ते स्टॉप राहिलं. म्हणजे अपशकुनी फळ आहे हो. भाई. बरं. हा. पण काय झालं, नंतर परत एक वेळेस ॲग्रोनला तीच बातमी रिपीट झाली आणि वडिलांनी निश्चय केला की आपल्याला जांभूळ लावायचं. त्या टायमाला आम्ही पालघरचं कृषी विद्यापीठ आहे, तिथून बारडोळी जातीची 300 झाडं आणली. 300 झाडं आणल्याच्या नंतर तिचे 15x16 या अंतरावर लागवड केली. 15x16 अंतरावर लागवड केल्याच्या नंतर त्याला ठिबक वगैरे सर्व आम्ही व्यवस्थित करून त्याचं सगळं मेंटेन केलं. पण काय झालं, मध्यंतरी पावसानं याच्यामुळं, पाण्यामुळं थोडं आम्ही हापकलो. पण जांभूळ ही एक जात अशी आहे, ही फक्त नॅचरली पण जगू शकते माल नसल्याच्या नंतर. आणि मग ते जगल्याच्या नंतर आम्ही काय केलं, पाऊस पडला आणि माल आमचा यायला लागला. माल यायला लागला तर जांभळाचं पीक असं होतं, अगोदरच आम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं होतं बाबा हे जांभूळे, याच्या काही नादी लागू नका. त्याच्यामुळे आम्ही काही एवढी रिस्क घेतली नाही. पण ज्या वेळेस आमचा माल थोडा सुरू झाला आणि पहिलं कॅरेट निघलं फक्त एक 13 ते 14 किलोचं, तर ते कॅरेट आमचं मार्केटला गेल्याच्या नंतर ते गेलं 3400 रुपयाला. आणि तिथून पुढे आमचे डोळे उघडले. 3400 रुपयाला अर्ध कॅरेट. मग डोळे उघडल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं का की जांभळ हे विकू शकते असं वाटलं त्यावेळेस? नाही, असं वाटतच नव्हतं ना. जांभूळ पीक म्हणजे एक लोक एक गावाकडे काय फक्त बांधावर किंवा नाल्याच्या कडेला असायचे. बरोबर. आणि जांभळाचं काय होतं, लोक म्हणे जेव्हा वर गेल्यानंतर पडलं तर कंबर मोडून हे मोडून, त्याच्यामुळे जांभळाचं असं वाटत नव्हतं. बरं. तर मार्केटचा अनुभव तुमचा 3400ला कॅरेट गेला. त्याच्यानंतर मग काय? तिथून मग आमच्या म्हणजे मनात एक हे झालं, व आपण खूप मोठी नुकसान झालं आपलं. पण इथून पुढे जे नुकसान झालं त्याची भरपाई करायची. आणि आम्ही सर्व फॅमिली आमची त्या जांभळाच्या याच्यात लागून राहिलो आणि त्याची चांगली मेहनत घेतली. त्या मेहनतीचं फळ आम्हाला 7 वर्षापासून चांगलं भेटू राहिलं. बरं, तुमच्या वडिलांनी लागवडीचा निर्णय घेतला. हो. त्याची फळं आता तुम्ही चाखायला लागली. बरोबर आहे. आता तुम्ही नाही म्हणलं तर काय किलो जातं आपलं हे जे जांभूळ आहे
हे मार्केटला जातं आपलं 120-130 रुपये बरं. आणि तिथून पुढे समजा व्यापारी विकते तर ते 200 रुपयापर्यंत जातं, पण आपल्याला ते शक्य नाही, कारण शेतकरी विकायला जर गेला तर मागाशी ती पडीत पडणार. एक प्रश्न असाही बऱ्याचशा कमेंटला येतो, बऱ्याचशा व्हिडिओ येतो की शेतकरी स्वतः करतो तर स्वतः हा. पिकवित का नाही, विकित का नाही. हा, आता त्याचं उत्तर या प्लॉटमध्ये आपण देऊ. हा. भाऊंच्या तुमच्या शेळ्या किती आहे, शेळ्या आमच्या 25 आहे, जनावर किती आहे, जनावर 10-12 जनावर आहे, बरं जमीन किती आहे, 21 एकर जमीन. किती फळबाग आहे? फळबाग पूर्ण आमचं जवळपास 15 एकर फळबाग आहे. त्याचं खरं कारण यामध्ये तुम्ही समजून घ्या की आपण असा विचार करतो की शेतकऱ्यांनी मग विकायला काय हरकत आहे, 2-3 महिने जायचं, पण आपल्यावर असणारं बिऱ्हाड जे आहे ते बिऱ्हाडाला चारा पाणी असेल, तुमच्या जमिनीला खत पाणी असेल, हे त्या शेतकऱ्याला करायचंय. आणि तो जर का तिथं विकायला बसला तर मग ह्या अडचणी सगळ्या येतात आणि मग एका पिकाला धरायला गेलं तर सगळे पिकं सुटून जातात. बरोबर आहे. बरोबर. आणि शेळ्याला चारा नाही टाकला तर शेळ्याची काय परिस्थिती होईल, पाणी जर नाही दिलं तर त्याचे काय होईल, हे सुद्धा विचार करायला पाहिजे. हो. त्याच्यामुळं शेतकरी पिकवतो आणि व्यापाऱ्याला विकायला देतो. आता ती व्यापाऱ्याने शेतकऱ्याची किती दरी ते आपल्याला माहिती आहे, हो. त्यात आपल्याला जायचं नाही, पण ती कमी व्हायला पाहिजे ही अशी एक इच्छा आहे. बरं, आपलं आता या 1.5 एकरमध्ये किती झाडं बसलेले आहे मग? या 1.5 एकर मध्ये आपले 300 झाडे 15x16 अंतरावर. 15 मग आता तुमचं 12 वर्षाचा आता अनुभव आहे, हो, तर आता 15x16, हो. तर 15x16 अंतर योग्य की नाही? नाही, योग्य नाही. आपल्याला काळीच्या जमिनीला जे ते 20x20 तरी अंतर पाहिजे, 20-22 फुटापर्यंत काळीची जमीन. हा, आणि जे आता हलकी हिच्यामध्ये काळी म्हणजे खड कितीवर आहे आता हिला? हिच्यावर आमच्याकडं जवळपास 40 फुटापर्यंत खडक लागले, प्युअर काळीची, प्युअर काळी जमीन. बरोबर आहे. हो. तर मग आता जर समजा आपण चुनखडीमध्ये हे पीक घेत नाही, नाही, चोपणावर हे पीक घेत नाही नाही, येत नाही. याला काळीची आणि मध्यम हलकी किंवा थोडी हलकी मुरमाड. तरी चालते, मुरमाड जमीन चालते. बरं मुरमाड जर समजा खडक असेल 1-2-3 फुटावर तर मग हे पीक होऊ शकतं का? चालतं, येतं. बरं हो. बरं, आता जातीच्या बाबतीमध्ये आता तुम्ही या पिकात आहात, हो. तुमच्याकडं थाई पण आहे, हो, हे पण आहे, हो. तर जर तुम्हाला सांगायचं जर ठरलं तर कुठलं पीक तुम्हाला योग्य वाटतं जांभळामध्ये लावायसाठी? नाही, जांभळासाठी तर कोकण बारडोळी ही सगळ्यात भारी जाते, कारण आमच्याकडे कॅप्सूल पण आहे आणि थाई पण आहे. बरं. पण थाईची जी चव आहे ती हिच्यापेक्षा खूप कमी आहे. बरं, कॅप्सूलचा तो जरा तोबरा असल्यासारखा वाटतो का? आहे ना, बरोबर ना? कॅप्सूलचा बरोबर. हम्म. बरं, मार्केटमध्ये जास्त जी मागणी आहे ती कोणत्या फळाला आहे? यालाच आहे आपलं कोकण बारडोळीला. यालाच आहे. हो. बरं, तर मग हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला एक सांगा की आता लोक घन लागवडीकडे चाललेले, हो. तुमचं जाम घन लागवडीवर हो, आला, आहे ना. तुमचे आंबे घन लागवडीवर आले, आहे. तर मग हे सुद्धा पीक घन लागवड होऊ शकतं का? नाही, होऊ शकतं, पण जास्त काळ टिकणार नाही. म्हणजे आता हे तुमचं 12 वर्ष राहिलं, हो. आता याच्यानंतर किती पिढ्या खातील याला असं तुमचा अंदाज? नाही, याचं काय झालेलं आहे, आता आपलं अंतर कमी असल्यामुळे झाड जास्त हे दाटी झालेली. काय होतं, आपण समजा छाटणी वगैरे घेऊन याचं व्यवस्थापन चालू आहे म्हणून काय अडचण नाही, पण जास्त वरती गेल्याच्या नंतर याच्या फांद्या बारीक असत्या, बरं. काढायला प्रॉब्लेम येतो. तर आता 12 वर्षामध्ये तुमचं हाईट किती आहे? 15 फुटापर्यंत. 15 फूट. हो. तर ही 15 फुटाची हाईट कशी मेंटेन केली तुम्ही मग? ही मेंटेन आम्ही प्रत्येक कारण की त्यात काळीची जमीन आहे, हा. काळीच्या जमिनीमध्ये आतापर्यंत जवळपास एवढं खोड व्हायला पाहिजे हो, होतं. हो, बरोबर आहे. हो. तर मग ते कसं मेंटेन केलं? नाही, आम्ही त्याला काय प्रत्येक 1 वर्षाच्या अंतरानं त्याला छाटणी घेतो. म्हणजे वरचे शेंडे कट हो, करतात, वरची शेंडी म्हणजे फळफांदी वाढले पाहिजे बुवा, आहे ना, फळफांदी वाढली पाहिजे. आणि जे शेंडे ते कट करायचे, हम्म. म्हणजे खाली पसरतं ते. बरोबर. तर आतापर्यंत आता या 12 वर्षात किती छाटण्या झाल्या असतील अंदाजन? 6 छाटण्या झाल्या आमच्या 12 वर्ष. 6 छाटण्या केल्या तुम्ही. हो. बरं, तुमचे फळ जे निघलं पहिलं कॅरेट हे किती वर्षी निघलं तुम्हाला? हे 6व्या वर्षी निघलं. म्हणजे त्याला प्रत्यक्ष कालावधी सुद्धा आहे बा, हो, आहे. की लावल्यानंतर लगेच पीक तुमचं चालू होणार नाही, नाही. चालू होणार नाही, 5-6 वर्ष लागते. मग तेवढं तुम्हाला जर थांबता आलं तर नाही, तुम्हाला त्याच्यात आपलं आंतरपीक चालतं ना. तुम्ही सोयाबीन घेऊ शकता, मूग घेऊ शकता, किंवा कांदे, हे त्याचं जे छोटं पीक आहे हे घेऊ शकता. त्याच्या शेंड्याच्या वरून गेलं पाहिजे हो, बा, आहे ना. हो. बरोबर आहे. बरं, आता याला बेड वगैरे नाहीये, नाही. डायरेक्ट 2 रांगी आहे, हो. तर बेड करायला पाहिजे की नाही करायला नाही, पाहिजे? बेड वगैरे काहीच नाही, याच्यात मेहनत करायची नाही, काही नाही. आम्ही याच्यात मेहनत करत नाही, काही नाही, काहीच नाही. आता तण व्यवस्थापन? तण व्यवस्था फक्त ब्रश कट राहणार त्याच्यात. बरं हो, कारण आता झाडं मोठे झाले, त्याच्यात गवत जास्त होत नाही. बरं, याचा आता मेंटेनन्स जो म्हणू आपण त्याला, खर्च जे म्हणू आपण, हो. 1.5 एकरचा खर्च जो आहे हो. तो खर्च तुम्हाला किती लागतो दर? आता समजा सुरुवातीपासून जर गृहीत धरायचं ठरलं तर आमचा खर्च 1 लाख ते 1,20,000 पर्यंत होतो. कारण आम्ही कोंबडी खत असतं, शेणखत, तुमचं फवारण्या वगैरे, परत छाटणीचं याचं त्याचं समजा धरलं तर 1,20,000 पर्यंत आमचा खर्च जातो. बरं, आणि उत्पन्न आमचं टोटल समजा सगळं उत्पन्न जर धरलं तर याचं 14 ते 15 लाख रुपये उत्पन्न होतं. पण त्याच्यात खर्च असा आहे का लेबर आपल्याकडे भेटत नाही, आणि याला सगळ्यात मुळात जांभळीचा एक याला लेबर पाहिजे. बरं, लेबरसाठी खर्च जास्त लागतो आमचा. आपलं फवारण्या, खत वगैरे सगळं कमी लागतं, पण लेबरचा खर्च जास्त असल्यामुळं थोडा प्रॉब्लेम. म्हणजे लेबर मग
तेवढं जर तुम्हाला उपलब्ध झालं हो तर तुमचे या बागेतून 14-15 लाख रुपये होऊ शकतात. हो, तर आपल्याला त्याचा खर्च वाजा जाता 7-7.5 लाखापर्यंत उत्पन्न राहतं त्याचं. म्हणजे लेबरचं कटता. हो, लेबर आणि ट्रॅव्हल तुमचं सर्व. बरं, आता हे 12 वर्ष तुम्ही वापरताय तर स्वतःच तोडून विकता की मग व्यापाराला देता? नाही, आम्ही अगोदर स्वतः तोडलं, पण काय झालं, लेबरच्या अडचणी आल्यामुळं आम्ही 2 वर्षापासून व्यापाऱ्याला द्यायला लागलो. तर व्यापाऱ्याला जर दिला तरी आम्हाला माल पैसे चांगले देऊन जातो. तर आता 1.5 एकरला खर्च वजा तुमचे किती पैसे राहतात बा घरात? 7 लाख रुपये आमचे निव्वळ नफा असतो आम्हाला. 1.5 एकर मध्ये? हो, 1.5 एकर. बरं, हा 7 लाख नफा हो दुसऱ्या पिकामध्ये तुम्हाला जाणवला का बा? आजूबाजूला सगळी फळबागच आहे. हो, फळबागच आहे. नाही, बाकीचं काय, आता तुमचं मोसंबी झालं तर मोसंबीचं सध्या तर मोसंबी उत्पादक शेतकरी सगळ्यात संकटात आहे. या 2 वर्षापासून तर मोसंबीचे तर पैसेच बनत नाही. आणि सोयाबीन झालं तर सोयाबीनचं काय एक 20 ते 25 हजार रुपये उत्पन्न निघणार. 25 खूप झाले. 25 खूप झाले. आणि तुमचं हे जे पीक हा. आहे हे कोणत्याच पिकाला ऐकत नाही. म्हणजे फळबागामध्ये हो. हे पीक. हो, बरं, आता खत नियोजन आणि फवारणी नियोजन कसं सांगाल मग? खत नियोजन आमचं काय असतं, जो आम्ही माल तुटून गेल्याच्या नंतरच आम्ही याच्या खत नियोजनाच्या पाठीमागे लागतो. कारण माल आमचा जुलैच्या एंडिंगपर्यंत सगळा संपून जातो. तिथून पुढं आम्ही याला खत आणि नंतर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये फवारणी चालू होऊन जाते आमच्या. तर फवारणी आम्ही पूर्ण ब्लोअरनं मारतो. मग ट्रॅक्टरची मशागत वगैरे काहीच नाही नाही? नाही, काहीच नाही. मग खत देत असताना रासायनिक खत आणि म्हणजे कोंबडी खत? कोंबडी खत आणि रासायनिक खत रासायनिक दोन्ही. हो, ते कसं कसं देतात मग? मिक्स करून कोंबडी खत आणि रासायनिक खत दोन्ही मिक्स करायचं आणि टाकून द्यायचं. बरं, आणि फवारण्या जे येते फवारण्या किती घ्यावं लागतात मग आपल्याला? फवारण्या याचा रोग बघून फवारण्या घ्यायच्या. तरी मिनिमम कमीत कमी आमच्या फवारण्या होत्या 20 फवारण्या तरी होत्या. 20 फवारण्या होतात? हो. म्हणजे असं नाही की झाडं लावली आणि सोडून नाही दिली? नाही नाही नाही, हे असं समजायचंच नाही का आपलं जांभूळ पीक आहे आणि याला फवारणी चालणार नाही. हम्म. याला फवारणी शिवाय येणार नाही, क्वालिटी येणार नाही. तुम्ही माल काढू शकता पण क्वालिटी येणार नाही. असं असं हो. म्हणजे त्याला फवारणी तुम्हाला द्यावं लागतं? द्यावं लागणार. बरं, याच्यामध्ये रोग जर रहित दरात ठरले तर हा. बुरशीजन्य की मग की आळी वगैरे नाही, काय येतं आळीचा त्याच्यामध्ये? जास्त प्रादुर्भाव जास्त आहे तुमच्या जांभळामध्ये. आळीच जास्त आहे, बाकी बुरशीजन्य तर आहेच पण आळीचं जास्त प्रमाण. बरं, त्यासाठी मग फुलोऱ्याचा अवस्थेत जास्त हो, फुलावरी स्टेज पासून तर माल काढेपर्यंत फवारणी चालूच ठेवा. द्यावंच लागतं. हो. तर अजून तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगता येईल बा? शेतकऱ्याला माझं म्हणणं हेच आहे, पारंपरिक पद्धतीचे पिकं सोडून तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून, आता कृषी विभागाचे भरपूर योजना आहे, त्याच्यात तुम्हाला जांभूळ लागवडीसाठी प्रोत्साहन आहे. तुमचं ॲपल बोर आहे, तुमचा पेरू आहे. नवीन नवीन कोणतं पण लागवड करा आणि जुन्या पारंपरिक पद्धती सोडून द्या. आता तुम्हाला जर सांगायला ठरलं, समजा एखादा नवीन शेतकरी आहे तर त्यांनी कोकण बहाडुलीच लावा. हो, कोकण बहाडुळी. बरं, अंतर किती लावा? अंतर तेच भारी जमिनीमध्ये 20x20चं पाहिजे आणि हलकी जमीन असं समजा तर 15x15 चालून जाते. 15x15 चालून जाते. हो. बरं, 15 फूट आणि 15 फूट तर मग एखादा अंतर जवळ घेता येणार नाही का? नाही नाही, सगळ्या साईडनं मग त्याला तुम्हाला झिगझॅग पद्धतीनं लावावं लागेल. अंतर कमी घ्यायचं तर झिगझॅग पद्धतीनं लावावं लागेल. हा, म्हणजे 2 झाडाच्या मध्ये हो, ते एक- दुसऱ्या लाईनीचं हो, मधलं झाड आलं हो. पाहिजे. मग ते किती अंतर करता येईल आपल्याला? अंतर याच्या 15 फुटाच्या पेक्षा कमी अंतर घेऊ नये कोणताही शेतकरी असू द्या तुम्ही. कारण काय होतं, गर्दी झाल्याच्या नंतर रोग जास्त वाढतो. आणि गर्दी त्याला सूर्यप्रकाश मिळाला तर सेटिंग पण चांगली होती आणि मालाला चकाकी येणं म्हणजे सूर्यप्रकाशातला. हे जे झाड आहे हे आपण म्हणतो की दुष्काळात जळत नाही, हो. बरोबर आहे? तर मग याला पाणी द्यायची गरज पडती का? पाणी लागतं याला. ज्या टायमाला तुमच्या झाडाला फळ राहील, फळ राहिल्याच्या नंतर याला पाण्याची खूप गरज आहे. कारण याचं जे फळ जे हे फळच पाणी वाढणार आहे, त्याच्यामुळे पाण्याची गरज आहे. दुष्काळ पडला तर ते समजा मरणार नाही एवढी त्याची निश्चित गॅरंटी आहे. काळीच्या रानात तुमचं हलका रान असलं तर तुम्हाला पाणी द्यावं लागेल थोडंफार तरी. बरं, हे दुसरे जसे मोसंबी वगैरे आपले जळालेलो हा आपल्या भागातल्या, हा, तसं हे त्यावेळेस जळणार हे होतं ना, हो तर त्यावेळेस हे जळालं नाही, हो, बरोबर? हो. कारण ही काळीच जमीन आहे. काळी जमीन. पण जर तुम्हाला पाणी जर दिलं, म्हणजे जर फुलोरा आला हा. तर त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं मग? फुलं आल्याच्या नंतर आम्ही काय करतो, ज्या टायमाला 90% बाग फुटेपर्यंत तर पाणी देत नाही. ज्या टायमाला 90% फ्लॉवरिंग होईल त्या टायमाला आपण त्याला आपल्याकडे आहे म्हणून फ्लड पाणी देतो किंवा मग ड्रिप इरिगेशननं पाणी देतो. बरं, ते मग कुठल्या महिन्यापासून द्यावं लागलं आपल्याला? फेब्रुवारीपासून कंटिन्यू पाणी चालू असतं तर जूनपर्यंत पाऊस पडेपर्यंत पाणी चालू असतं. म्हणजे जमिनीच्या प्रतीनुसार आपल्याला पाणी पाणी द्यायचं, द्यायचं, हो. म्हणजे वापसा पद्धत ठेवायची वापसा पद्धत ठेवायची. का इतर पिकाप्रमाणेच पाणी द्यावं लागतं, कमी द्यावं लागतं? नाही नाही, थोडं कमी लागतं. एवढं काही असं जास्त पाणी लागत नाही. तुमचं ऊस झालं, मोसंबी झालं, याला जास्त पाणी लागतं थोडं. तेवढ्या प्रमाणात, कारण की हे पूर्ण झाकलेलं आहे ना, झाकलेलं आहे. त्याच्यात बाष्पीभवन होण्याचा वेग आहे कमीच आहे. कमी. कारण की जर बघत असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाला सुद्धा पडतो, याचं सुद्धा खत होतं आणि हो. आच्छादन असल्यामुळे पाणी सुद्धा कमी लागत कमी असतं, लागतं. है ना? एकदा दिलं तर ते जरा हम्म. पाणी धरून ठेवत हो. असं. तर यांच्या खाली जर बघितलं तर आपल्या कुठल्याही झाडांना
जे काही गॅप खाली म्हणतो आपण बसून त्याला, फिरतो. गॅप त्या दिसत नाही. अरे रोगाच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये फळमाशीचा वगैरे काही त्रास? फळमाशीचा त्रास आहे, याच्यासाठी आपण मग शिकारी लावतो, परत पिवळे चिकट सापळे, परत निळे चिकट सापळे, माव्यासाठी थ्रिपसाठी हे लावतोच कंटिन्यू. म्हणजे असं नाही की झाड लावलं आणि ते आलं, असं नाही नाही. नाही, झाड लावलं. आणि भरपूर शेतकऱ्याचा असे प्रश्न आहे का हे जांभूळ लावल्याच्या नंतर याला काहीच हे नाही. तुम्ही अजून शेतकरी, सर्व शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे, जांभळाच्या बगीचाला भेट द्या, त्या शेतकऱ्याचे हे घ्या, राय घ्या. माझंच नाही किंवा माझ्याकडे या, कोणताही तुम्ही शेतकरी असू द्या जांभळीचा, त्याच्याकडे जा, त्याची बाग बघा, त्याच्यात काय तोटे काय आहे. याच्यात सगळ्यात मोठा रिस्क म्हणजे याचं पाऊस आहे. पाऊस नाही आला तरी माल गळतो आणि पाऊस आला तरी माल गळतो. ज्या शेतकऱ्याकडे लेबर स्वतःच आहे त्याने आवर्जून जांभूळ लावायला पाहिजे. पण मला एक प्रश्न विचारायचा राहिला हो, की दुष्काळामध्ये ही कशी आली आणि पावसाळ्यामध्ये आता मध्यंतरी 2 महिने असा 2 वर्ष असा पाऊस पडला की रानच शेवाळी होती आपली, तर त्या पिरियडला मग याला फळ आले का? हा, त्या पिरियडला सगळ्यात नंबर 1 फळ येते त्याला. जे पाणी किती असू द्या तुम्ही, दुष्काळ शेवाळ पडला जर झालं तर याला फळ येणार. फळ येणार. म्हणजे दुष्काळ पडला तर दुष्काळ पडला तर फक्त काय होणार, तुमचा माल येणार नाही पण झाड जगणार. बरं, माल कमी येणार. कमी येणार, म्हणजे कमी येईल किंवा 1-2 नाही लाख येणार. रुपये तर कधी हा होणारच नाही. हा बरोबर. हो, म्हणजे जसं मोसंबीचं आहे की मोसंबी जर दुष्काळ आला की लगेच जाते, लगेच हा, हा, जीवानीशी. तसं होत म्हणजे हा, तसं काही तसं होत होत नाही. बरोबर. नाही, याचं होत नाही. आणि तेच लय महत्वाचं आहे ना, कारण काय होतं 5-5 वर्ष बगीचा धरायला येतो हा. आणि तो बगीचा गेला की करता पुन्हा पैसे माणूस आले की ते लगेच चालले जातो. जातं. 2012ला काय झालं ते आपलं, झालं. एवढी मोठी मोसंबी गेली, नुकसान झालं. तर ते त्याचं एक हा एक प्लस पॉईंट आहे. हम्म, हम्म. आणि दुसरी गोष्ट, आपण जांभूळ म्हणजे एकदम साधं पीक धरीत होतो, नुसतं खायचं घरगुती हा. बांधावरचं पीक आणि जांभळ, त्याच्यातून पैसा होत असला तर लई चांगलं आहे ना. आज 5 लाख रुपये जरी एकरी होत असले तर लई चांगले आहे ना. खर्च वजन कोणत्याच पिकाचे होत नाही ना. नाही होत. बरोबर. तर तुमचा मोबाईल नंबर सांगायचा राहिला होता, जरा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9834572010. जांभूळ हे फळ मला वाटतं भविष्यामध्ये भाऊ कधी कमी होईल असं एक अंदाज नाही. कमी व्हायचं म्हणजे काय झालेलं आहे, जांभूळ पिकाचा जांभळाचा असं आहे, हा शुगर साठी सगळ्यात नंबर 1 बरं, शुगरवाले आपली किती वाढली ती विचार करा तुम्ही आता. शुगरवाल्याची संख्या खूप जास्त वाढल्यामुळे जांभळाकडे लोकांचं जास्त लक्ष झालं. बरोबर. आणि शुगर हा किती वयात होईल हे आता सांगता येत नाही. सांगता येत पहिले म्हातारपणात होत हो. होतं, आता आता आमची मित्र हे बाजूला उभं राहिलेली यायला शुगरच आहे. बरोबर. म्हणजे हे सुद्धा परिस्थिती आपण पाहिली पाहिजे की शुगरचं प्रमाण हा आपल्या खेड्यापाड्यात सुद्धा खूप वाढलेलं आहे. हा. त्याचं खाण्यापिण्यावरती जे आपण बाहेरचं असेल किंवा मग आता जे आपण वापरतो खातो त्याचा सुद्धा परिणाम असू शकतो. पण त्याला उत्तर म्हणजे हे चांगलं फळ आपण पाहू शकतो. बरं, दुसरी गोष्ट, हिची प्रक्रिया सुद्धा करता येईल का? हो. आता प्रक्रिया आतापर्यंत तुम्ही गेले नाही, नाही आपण कारण केली की नाही. कच्चा मालच तुम्हाला विकायला हो, परवडतो. परवडतो. बरं, हायेस्ट जर सांगायला ठरलं हा. तर हायेस्ट तुम्ही या 1.5 लाखाचं जे पीक आहे हे किती मध्ये विकलं तुम्ही आतापर्यंत? नाही, आमचं हायस्ट याच्यापेक्षा जास्त गेलं. किती लाख? 8 लाखापर्यंत गेलं. आणि आम्ही स्वतः ज्या टायमाला विकत होतो त्या टायमाला आमचे 12 लाखापर्यंत उत्पन्न गेलं. वा वा, हो. 12 लाख रुपये 12 लाखापर्यंत तुमचे होत होतात. हो. फक्त अडचण आपली फक्त लेबरची आहे. लेबरच्या अडचणीमुळे आम्ही थोडं याच्यात आलो. पण तरी पण ठीक आहे, दुसऱ्या हा. पिकाच्या मानाने ही खूप चांगलं आहे खूप तुमच्यासाठी. चांगलं. हो. बरोबर. बरं, आता तुमचं प्रक्रिया उद्योगामध्ये जर आपण जायचं ठरलं तर याचं काय काय होऊ शकतं समोर भविष्यात? याच्यापासून आता इथून पुढं याच्यापासून वाईन वगैरे होणार तुमचं, परत ते स्क्रिप्ट तयार होणार तुमचं. याचं जे हे गोडंबी जी आहे तर याच्यापासून पावडर तयार होणार तुमची. ही म्हणजे आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम फळ आहे, म्हणजे जांभूळ आहे. म्हणजे हे होऊ शकतं. तुम्ही समोर भविष्यात याचा नाही, विचार करताय बा. हा, त्याचा बरोबर आम्ही पुढल्या वर्षीपासून आमचा बाय प्रोडक्ट चालू करायचा विचार आहे. म्हणजे याची अडचण काय आहे की आता एकदा पिकलं हो. की तुम्हाला त्या दिवशी मार्केटला नेणं नाही. नाही. पण जर तुम्ही बाय प्रोडक्ट केले हा. तर तुमच्या हिशोबानुसार बरोबर. तुम्हाला वर्षभर कधी विकायला चालतं आहे कधी की नाही? विकायला चालतं. तर हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आता आपण पिकवतो तो आपण विकायलाही शिकलं पाहिजे. तर भाऊ जर त्या प्रोडक्टमध्ये जर काम करत असतील तर त्यांना शुभेच्छा. कारण की आपण जर वाईन जर विचार करत असाल तर खाली कमेंट सुद्धा करू शकतात की मग आपल्या लोकांना दारू पाजायची का. तर माझं मत हे असेल की वाईन तयार करा. जे थंड प्रदेशामध्ये वाईन शिवाय तर त्यांचं जेवण होत नाही, कारण त्याला पचायलाच वाईन लागते. हा. तर त्या भागात विका. हा. बरोबर आहे. असं काही गरजेचं आहे आपल्याला विका. नाही, बरोबर. कारण की आपण जर मोहाच्या याच्यावरती मी एक व्हिडिओ तयार केला होता भाऊ. भावना मोहाचं झाड बघितलेलं आहे. तर मोहाचे झाड इंग्रजांनी म्हणजे पैसे देऊन लोकांना तोडायला लावले. बरोबर. त्याचं कारण काय, त्यांची दारू इथे विकत हा. नव्हती. कारण की या दारूची किंमत एवढी होती, हा. प्रत एवढी होती बरोबर. की ती विदेशात चालत होती. बरोबर. मग याचा अर्थ काय आहे की आपण दुसऱ्याच्या देशामधून आणून तर विकतोच आहे ना. बरोबर. तर मग आपल्या शेतकऱ्याला जर असं पीक आणि जे आपल्या पूर्वीपासून आलेलं जे पीक आहे ते चांगल्या आपल्या हवामानात, आपल्या वातावरणात, आपल्या जमिनीत चांगलं रुजतं येतं
आणि ते आपल्याला जर बघत असाल तर एका झाडाला नाही म्हणलं 60-70 किलो सुद्धा फळं या झाडाला तुम्हाला दिसतील. आणि याच्या अगोदरचा जरी आता सीझन आहे, काही वेळेस तुमचे यापेक्षाही जास्त फळं येतात का? हो, गेल्या वर्षी यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे थोडी गळ झाली. गेल्या वर्षी चांगला माल होता. तर मग हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे की याच्यामध्ये हळूहळू सरकारने सुद्धा शेतकऱ्याची साथ देऊन आपल्या भारताला कशातून पैसा येतो त्याचाही विचार करायला पाहिजे. तुमच्या आता सध्याची सरकार ते जास्त औद्योगिकरणामध्ये जाते, पण जर शेतकऱ्याच्या या कच्च्या मालापासून तुम्हाला जर शेतकरी जे काय कर स्वरूपात बाहेरच्या देशातून पैसे मिळणार आहेत किंवा मग शेतकरी कर भरणार आहे, कारण की बाय प्रोडक्ट केलं तर कर भरणारच आहे. तर असं जर झालं तर मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरणापेक्षा शेतकरी जास्त कर देऊ शकतो. कारण की आता तर जास्त आम्ही कर पेट्रोलचा, डिझेलचा हे सगळं देतोच आहे आम्ही. भाऊनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानतो. तुम्ही जर जांभूळ लावत असाल तर एक चांगला निर्णय तुमचा होऊ शकतो, कारण की याच्यामध्ये त्यांना रोपं विकायची नाहीये. तुमची हो. रोप विकायची नाही, तुम्हाला नाही. रोपं विकायचे नाही आपल्याला. त्यांना रोपंही विकायची नाहीये आणि हो. त्यांना काही तुम्हाला सांगायचं एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बरोबर. फळ त्यांचं या बागेतून कसं विकलं जातं तेही त्यांनी सांगितलं. तर त्यांचे आपण फार आभार मानू आणि थांबू. भाऊ राम राम, धन्यवाद. राम.